नवी मुंबई 1970 पासून नवी मुंबईचं बांधकाम सुरू झालं. बेटर सुविधा, मॉडर्न लाईफस्टाईल आणि भरपूर ग्रीनरी यांमुळे इथे हजारो लोक सेटल होऊ लागले. आज नवी मुंबई फुल मॉडर्न सिटी. पण नवी मुंबईची खरी ओळख इथली जुनी गावं आणि त्यांच्या परंपरामध्ये. या गावांचा आत्मा म्हणजे त्यांची गावदेवी आणि म्हणूनच सगळे आपल्याला एकच सांगतात, जिथं गाव तिथं देवी. भाग 3. जे नवीन आपण आत्ता बघतो ना मंदिर, हे 2000 मध्ये चालू बनवलेले आहे. हा 2000 मध्ये. आणि मधली देवी दुर्गादेवी आहे ना मधली, ती 2000 मध्ये स्थापन केलेली आहे. 2000च्या आधी कौलारू मंदिर होतं आणि कौलारूमध्ये त्याच्या आधी म्हणजे पेंड्याचं मंदिर होतं, त्याच्यानंतर कौलारू मंदिर झालं आणि 2000 मध्ये हे मंदिर बनवलं. मी तुम्हाला एक अंदाज सांगतो. खारीवर जी घरं होती, पूर्ण खाडी होती ना. खारघर जे गाव होतं ना, पूर्ण गावाभोवती खाडी होतं. म्हणून तर काहीतरी खारघर, खाडीवर घर असं काहीतरी म्हणजे उल्लेख असेल. जन्म तिथं पेऱ्या इथं आम्ही आहे. ते असं ना काही वारलापासून पेऱ्या आहे. 100 झाल्या की 200 आल्या कोणा माहिती. आमच्या जगात आम्ही 80-83 आहे. लहानपणी नागता याचू इथं नाही. मामाचा गाय हो माझी नागता या तेव्हा मला माहिती. आता तेव्हा शेती कुठची आली तर मला खास सांगतो. आता त्या मूर्ती बघितल्या ना, आता एक शेवटला आहे तो शिपाई आहे असं सांगतात. गणपती आहे, खंडोबा आहे, सूर्यदेव आहे, सूर्यनारायण आहे. गणपतीच्या 2 अवतार आहेत तिथे. खंडोबाचा आहे. हा मंदिर मानसरोवर स्टेशनच्या जस्ट 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी तर माझ्या माहितीनुसार, आता माझे वय झाले 45, माझे वडील म्हणजे त्यांना पण माहिती नाही हा मंदिर कधी बांधलाय तो. ह्या मंदिराची पार्श्वभूमी किंवा इतिहास फार जुना आहे. इंग्रजांच्या काळाच्या पण अगोदरचा आहे. आता ह्या मंदिरामध्ये पहिला तर असा होता का पूर्ण हा भाग जंगल होता. मंदिर असा एकदम जंगलावर बाजूला पूर्ण जंगल होता. हा कौलारू होता, असा मस्त सुंदर होता. कारण ते जुने लोकांनी बांधलेलं म्हणजे वास्तू सुंदरच असणार आहे. असं मातीचं बांधकाम होतं आणि सुंदर असं होतं. पहिले ह्या मंदिरामध्ये होती देवी असे पूर्वज सांगतात. पण त्याच्यानंतर काय झालं, तिचं ते विटंबना केली. इंग्रज आलं येऊन तिची काहीतरी विटंबना केली. ती मूर्तीला फेकून दिली कुठे काय असं सांगतात पूर्वज. मग त्याच्यानंतर तिला इथे आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला पूर्वजाई. पण तिचं असं म्हणजे समोरून ते यांना सांगा म्हणजे असं स्वप्नात वगैरे जायची का मला तिथे नको, मला बाहेरच्या बाजूला ठेवा, मी अस्पृश्य म्हणजे हे झालेलं आहे. तर मग तिथे छोटा मंदिर तो बनवून तिला बाहेरच ठेवलं. मूर्त्या, मंदिर नवीन आहे, मूर्त्या जागेवरच, मूर्ती कुठं हल्ली नाही. तिचा गाभारा वाचतो आहे तो तिथेच आहे. तिला बिलकुल 1 इंच सुद्धा आम्ही हलवलेला नाही. तिची बैठक होती तिथेच आम्ही तिला ठेवलेली आहे. तिथून बिलकुल हलवलेलं नाही. पहिला छोटा मंदिर होता, तिथे नंतर थोडासा पटांगण होता. नंतर त्याच्या भोवती सर्व कुठला कार्य असला देवीचा तर लोक बाहेरून फेऱ्या मारत असत. उतार्यावर लेखी गावदेवीचं नाव आहे. या देवीचं नाव आहे गौंडाबाई देवी असं या देवीचं नाव आहे. ग्रामदेवता, गावाची गावदेवी माता. दुसरी एक मूर्ती आहे ती दुर्गा माता म्हणून आहे. 2 मूर्ती आहेत. तिसरी गणपतीची मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती मंदिरात असल्यामुळे देवीला इथं आतमध्ये कुठलंही म्हणजे असं मांसाहारी चालत नाही. ही 100 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा जन्म झाला, पण त्याच्या अगोदर आमच्या आजोबांचा जन्म. त्या आजोबांनी आमच्या ही जागा खास गावदेवी मंदिरासाठी दान केलेली आहे. 4 गुंठ 2 पॉईंट अशी जागा ही मंदिरासाठी आजोबांनी दान केलेली आहे. आणि सातबाराच्या उतारावर त्या नाव आहे त्यांचं. आणि सातबाराच्या उतारावर त्यापूर्वी 100 वर्षापूर्वी आम्ही गुरव म्हणून तिथं लिखित माझ्याकडे म्हणजे लिहिलेलं आहे, उतारा आहे ते जागेचा.
आम्ही या देवीचे गुरु आहोत. तिथपासून मी जवळजवळ माझ्या आयुष्यात जवळजवळ 72 वर्ष, मला 74 वर्ष झाली. 74 वर्ष आम्ही या देवीची सेवा करतो. देवीचं मंदिर साधं म्हणजे अगदी लाकडी मंदिर होता. लाकडाच्या याच्यावर कौलावर असं छोटंसं मंदिर, असं तिथे एक छोटा खड्डा होता, त्याच्यामध्ये देवीच्या मूर्ती होत्या. पण त्यावेळेला इंग्रजांच्या काळामध्ये त्या मूर्ती इंग्रज लोक यायचे, आपल्या हिंदू धर्माच्या मूर्ती वगैरे तोडायचे. त्याच्यात आमची देवीची पण ही मूर्ती तेही तोडली होती, म्हणजे ती आम्ही बाहेर ठेवली होती. आणि मग नवीन मूर्ती जेव्हा बनवायच्या झाल्या, बसवायच्या झाल्या, तेव्हा कारागीर आणून आम्ही गावानी नवीन मूर्ती बनवल्या आणि मग देवीचं मंदिर एक मोठं बांधलं. जवळजवळ आता हे मंदिर बांधलेलं काहीतरी 25-30 वर्ष झाले असतील. मग गावानी मूर्ती बनवल्या, नवीन मंदिर बांधलं आणि त्याची स्थापना केल्या. असंच एकंदरीत वगैरे गाव अशी गावाचं मंदिर म्हणजे जवळजवळ आमचं 3 गावाचं मंदिर आहे. 3 गावची यात्रा होते इथे भरते. आमच्या गावात 4 मंदिर आहेत. आमच्या गावात 4 मंदिरं म्हणजे अशी मुख्य मंदिर, प्रमुख मंदिरं की ज्याची पूजा ही 2 गावं म्हणजे धाकटा कांदा आणि मोठा कांदा ही दोन्ही गावं मिळून सोबत आणि संघटित होऊन करतात. आमच्या गावदेवी मंदिराचं जसं हनुमान मंदिराचं पूर्ण झालं तसंच गावदेवी मंदिराचं पण काम आहे, असं घेतलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट वगैरे दिलेलं आहे. जवळजवळ 29 एप्रिलला काहीतरी त्याचं भूमिपूजन आम्ही केलं गावदेवी मंदिराचं. कारण याच्या अगोदर आपण जाऊया, म्हणजे पाठीमागे जाऊया जरा. त्याच्या अगोदर मंदिर आमचं खूप छोटं होतं, म्हणजे आणि त्याच्या पण पलीकडे त्याच्या पण आधी तर खूपच छोटं मध्ये मंदिर नसल्यासारखं, उगाच अशी छोटी एक 2 बाय 2चा असा बॉक्स टाईप मध्ये असं विटांचं बांधकाम केलेला. त्याच्यामध्ये आमची एक पाषाण मूर्ती होती. मंदिर झाल्यानंतर पहिला कसा 2 माणसं उभं राहिली ना तर 3रा माणूस घुसायचा, म्हणजे ते गेट साईडला करायला लागायचा किंवा त्या माणसाला दुसरा म्हणजे कुठेतरी सेट व्हायला लागायचा, तेव्हा तो 3रा माणूस तिथे जाणार. म्हणजे एवढ्या अडचणीच्या अडगळीचं काम होतं. आता 1-2 भजन मंडळ पूर्ण बसतील व्यवस्थित. आपला गावदेवी मंदिर जो आहे ह्याचं पुरातत्वामध्ये जो आपण बघितलं किंवा पहिलेच्या इतिहासामध्ये किंवा ऑन रेकॉर्ड देखील आता जाखमाता हे नाव आहे, देवीचं नाव जाखमाता आहे. पण पनवेलमधल्या आजूबाजूला सगळ्या परिसरातल्या लोकांनी गावदेवी म्हणून ते प्रसिद्ध जाऊन मग ते गावदेवी झालेलं आहे, पण मूळ नाव तिचं जाखमाता आहे. जाखमाता जो नाव आहे त्याची स्टोरी मला देखील माहिती नाही, कारण ते पूर्वजांपासून चालू झालेलं आहे किंवा रेकॉर्डलासुद्धा आज देखील ऑन पेपर रेकॉर्ड देखील बघितलं तरी जाखमाता हेच नाव आहे. गेले अनेक वर्ष आमची पिढी इथे गावदेवीपाड्यात पनवेलमध्ये वास्तव्यात आहे. आणि इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर ह्या पनवेल शहराचं नाव आहे पानवेल म्हणून पहिले प्रसिद्ध होतं. नंतर काही काळानंतर ते जसे चेंजेस होत गेले, बदल होत गेलं, तसं ते पानवेलचं पनवेल झालं. आजच्या मितीस त्यात पनवेल असंच म्हणतात. आणि गावदेवी मंदिर हे फार पुरातन मंदिर आहे. आमच्या पिढ्यानपिढ्या येथे पुजारी तसंच व्यवस्था सगळं आमचे पुजारी आणि आमचे लोकच तिथं कार्यरत आहेत आणि काम करतात. आज देखील आमच्या 3 पिढ्या इथे देऊळ सांभाळतात. प्रत्येक वर्षाला एकेकाला आम्हाला चान्स असतो. हे आता आमच्या पूर्वजांपासून आमच्या कुटुंबाकडे ते येत राहिलेले आहे. आमचे जे वडील होते, वडिलांचे वडील ह्यांच्यापासून ते चालत आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि ती सेवा आज आम्ही चालू ठेवलेली आहे. देवीची जी मूर्ती आहे ती पहिले एक पाषाणाची बनलेली होती, ती पण तशीच फार पुराणी एकदम जुनी मूर्ती आहे. पण काही वर्षापूर्वी त्या मूर्तीला थोडंसं दुभंगल्यासारखं झालं, आम्हाला जाणवलं आमच्या वडिलांना वगैरे. तर त्या टायमाला आपण आता ही जी दिसते तुम्हाला नवीन मूर्ती, हिची आपण स्थापना करून ती मूर्ती आपण ह्याच्यात करणार होतो, विसर्जित करणार होतो. पण आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी त्या गोष्टीला विरोध करून सांगितलं की नाही, ही आपली पनवेलची ओळख आहे, पनवेलचं आपलं सगळं ग्रामदेवत आहे किंवा हे, त्याच्यामुळे हिचं विसर्जन न करता तुम्ही तिला साईडला ठेवून तिचं काय असेल ते तिथं पूजा अर्चा तिथं करा. म्हणून आपण आज ती मूर्ती देखील इथे ठेवलेली आहे. दोन्ही देवी ह्या एकच आहेत. आत्ता जी आपण जुनी मूर्ती मी बोललो त्या मूर्तीला 350 वर्ष देखील होऊन गेलेली असतील. आणि ही जी आत्ता आपण नवीन मूर्ती बसवलेली आहे हिला आता 30 एक वर्ष झाली.
आणि आता नवरत्न उत्सव जेव्हा चालू होतो आपला, तेव्हा आम्ही जे घट बांधतो, घट बसवतो आम्ही. घटमध्ये 18 कडधान्य प्लस कडा मानतो, श्रीफळ मानतो, विड्याची पानं मानतो. आणि 9 दिवस आमचा कडक उपवास असतो. चप्पल पण आम्ही घालत नाही त्या टायमाला. आणि ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशी आमचा कडक उपवास असतोच आमचा. आणि 9 माली 9 जे रूपं आहेत देवीचे, जी 9 रूपं आहेत त्या प्रमाणे आम्ही 9 माले टांगतो. आणि 10व्या दिवशी जेव्हा दसरा असतो तेव्हा त्या दिवशी महिषासुराचा वध केला देवीने. महिषासुराचा वध केला आणि तेव्हापासून आपण म्हणजे दसरा साजरा करतो. आमच्या लेडीज सर्व नाचतात बाहेर. भरपूर काही खेळ ठेवतो आम्ही, लहान मुलांचे खेळ ठेवतो. काही गोष्टी आवड असते त्यांना, ते बरं वाटतं. म्हणजे काय नाचण्यापेक्षा मुलांचे चांगलं वाटतं मुलांना म्हणून. जसं आम्ही आपल्या देवीची पालखी निघते, पालखी वगैरे नाही, काठी निघतो. जत्रावरून होतो आमच्या देवीची. म्हणजे वाघेश्वर जत्रा व्हायची आणि ती काठी द्यावं, मारुती द्यावं निघायची, ती गावात फिरायची. आणि रात्रीला नाटक करत होतो पहिले. नाटक म्हणजे कौरव यो असं ते नाटका होती. कधी बसा लहान असताना नाटक. कारण नाटकमध्ये पैशाने भरून फुकाट लोकांना ऐकायला बाहेर. त्या बाबूराव कर्वे होता, त्यांनी सगळ्या लोकांना शिकवलं नाटकात होता हिरामध्ये. तिथे ती काठी अशी यायची, इथे यायची, ईशान यायची, मग इथे न्यायची वाघेश्वरात देवळावर वरती जंगलामध्ये, तिथं न्यायची. देऊळ आहे वाघ्याला, तिथं न्यायची. आणि तिथंशी भगत आली. आणि तिथंशी असं आहे, तिथंशी खाना द्यायला लागत बकराच्या. कोंबडी बकरा कोणतरी खांदे प्रत्येक लोक तिथंशी. देवीला ना तिथं इकडे वेगळा, तिथे देवीला द्यायचं, इथं पण द्यायचं. देवीला वाघेश्वर हे देवीला बळी म्हणजे आम्ही बळी देत ना आता पहिली. आता कोळा देतो. फळ असतं कोळा बोलणार तो देतो. पहिली याला बकरी द्यायची ऐका होता, कोंबडा त्याची ऐका होता. आता कोण देत नाही. जोरदार उत्सव होता. पहिली लोक 4 यायची, आता हजारो लोक येतात तिथे. आता देवीचा असा आहे, आपण येत ना देवी आणतो माणसांना. तर आज काहीतरी 18 वर्ष झाली. म्हणजे 18 वर्ष, आज आताचा 18वं वर्ष असेल. तर 18 वर्षा आधी मी एक आमच्या आजूबाजूचे छोटी मोठी मंडळी जमा करून अशी आम्ही 10-12 लोक जमा झालो. आणि आम्ही म्हणजे सगळी लोक असे व्यावसायिक धंदा करायचो. म्हणजे कोणाच्या गाड्या होत्या, कोण सप्लायर्स होता, कोण असं धंदा करून आम्ही मग थोडे पैसे जमा केले. आणि छोट्या मुलांसाठी नाचाचा एक छोटा साधा स्पीकर वगैरे लावला पहिला सुरुवातीला. आणि ते तिथे बाजूलाच एक आमचा शेड आहे पत्राचा, तुम्हाला दाखवला मी बघा तिकडे. आपण बघितलं ना, ते शेडमध्ये आम्ही छोटासा एक स्टेज ठेवला आणि कार्यक्रम चालू केला जवळ 10 वर्ष. म्हणजे त्यावेळी अशी हालाकीची परिस्थिती की मी स्वतः पण एवढं काही कमवत नव्हतो. म्हणजे कमवणारे होते आमचे दुसरे लोक, ते आम्हाला देणगी द्यायचे थोडे. म्हणजे कोणी 500 रुपये द्यायचे, कोण 1000 रुपये असे करायचे. आणि थोडे पैसे मग त्या पोरांसाठी आम्ही छोटीच पोरं नाचायची. आमच्यावर मोठी पोरं म्हणजे कोण लेडीज वगैरे लई नाचायला नाचायचे. एक तर जायचे कुठे, त्यांना तिकडे नाचायला काय वाटत नव्हते. कुठे खांदा कॉलनीमध्ये मोठे गरबा व्हायचे. मी स्वतः आमच्या पक्षातर्फे आम्ही तिकडे ठेवायचो. म्हणजे असं आहे, पक्षाच्या थ्रोने आमचे गरबे व्हायचे ना, ते मोठे व्हायचे. खूप बक्षिसं वगैरे असायचे. पण तीच बक्षिसं मी इथे द्यायचो छोट्या मुलांना. आमच्या नवरात्र उत्सव जो चालू केला त्याच्यानंतर आमचे छोट्यांपासून मोठी लोक, म्हणजे बरेपैकी लोक, म्हणजे जवळजवळ खूपच लोक तिकडे यायला लागले. म्हणजे त्या कार्यक्रमासाठी 10 दिवस तर एवढी गर्दी असायची ना, खूपच गर्दी असायची. आणि त्या कार्यक्रमावर शेवटी मग प्रत्येकाच्या मनात ती एक भावना तयार झाली देवीबद्दलची. बाबा खरे. आणि नवरात्रीचा मोठा उत्सव आज आम्ही 18 वर्ष नित्य नियमाने करत आलो आणि करतोय. नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस नवरात्र आमची बायको इथंच बसते, मी पण असतो. देवीला खणा नारळाची ओटी भरून देवीला मान सन्मान करतात. नवरात्र 9 दिवस सतत राहते. आदल्या दिवशी देवीचं घटस्थापना करतात. त्याच्या आदल्या दिवशी इथं भजन करतो आम्ही. संगीत भजन असतं आमचं, देवीचं जागर भजन असतं.
पहिल्या दिवसापासून तयारी असते. 18 धान्य तयार करतो आणि ते वाळूमध्ये आम्ही टोपलीत भरून ठेवतो. नंतर 9 दिवस पाणी घालायचा. नंतर ते धान्य उगवलं जातं. रोज पाणी घातलं जातं. रोज देवीची सजावट केली जाते. देवीला हार वेण्या घालून कलर लावून तिला सजवतो देव्या. आणि प्रत्येक दिवशी साडी बदलतो. नवरात्र ते 9 साड्या बदलून आम्ही, आणि गावातली भरपूर लोक, गावातल्या श्रद्धाळू लोक येतात. महिला मंडळ येतो. नवरात्रीला आता कसं होतं की पूर्वी आपलं देऊळ लहान होतं त्यावेळी आपलं चालून जायचं की छोटी ह्याच्यामध्ये सगळं होतं. पण आता प्रशस्त एवढं वाढलेलं आहे ना की आता आम्हाला मोठमोठी, तुम्ही बघितली असाल, मोठी शेड टाकायला लागते. इवन 4-4, 5-5 तास लोक लाईनीत उभे असतात, महिला वर्ग काय किंवा काही. तर मग आम्ही काय करतो, त्यांच्याकरता इथे शेड तर बांधलेले आहेतच, पाणी पिण्याची सोय असते. आणि तसं नवरात्रामधले 10 दिवस, भले 10 दिवस हो या 11 दिवस हो, भजन कीर्तन हे चालू असतो. मूर्ती आपली फिक्स असल्यामुळे आपण हलवू शकत नाही. आणि मूर्ती, देवळातली मूर्ती बसवता येत नाही, म्हणजे हलवतात नाही तर बसवायचा विषय येतो, ती फिक्स आहे. हे जे बाहेरचे लोक जे बसवतात ते मूर्त्या बाहेरून आणून बसवतात आणि मग ते गड बसवतात, त्यामुळे ती मूर्ती हलती असते. आपली मूर्ती फिक्स आहे. तर आपण जे मुखोटे केलेले देवीचे, ते मुखोटे आपण पालखीत बसून ते फिरवतो आपण. आणि मग आत्ता आम्ही एक जवळजवळ 12-15 वर्ष झाले महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. इथल्या स्थानिक लोकांनी मिळून आणि आम्हाला येऊन भेटले की बाबा आपण इथे महाप्रसाद चालू करूया देवीच्या नावाने. मग आता जवळजवळ 15 ते 18 वर्ष झाले असतील आम्ही इथे महाप्रसाद करतो. तर नाही बोललं तरी 3-3.5 हजार लोक इथे जेवायला त्यावेळी असतात पालखीच्या दिवशीच. आणि मग नेक्स्ट डेला मग पालखीची आपण एक नेक्स्ट डेला जत्रा असते. म्हणजे आमची जी पालखी असते ही शनिवारी निघते, ही पूर्वीपासून आहे. महाप्रसादाचा देखील एक किस्सा आहे. तर असंच आम्ही देवाची सेवा करत होतो. तर आम्ही आपलं बोलता बोलता आम्ही असं बोललो की आमची जी आत्या होती त्यांना आम्ही बोललो की असा असा फोन आलेला आहे आत्याला. आत्या आम्हाला बोलली का अरे एक फोन आला. फोन आम्हीच केला होता की इथं महाप्रसाद करायचा म्हणून. आम्हीच केला होता अनोन नंबरवरला. आमच्या आत्या आतमध्ये बसली होती आतल्या रूममध्ये आणि आम्ही इथं बसलो होतो. आणि आम्ही आत्याला फोन केला की असं असं आहे, आम्हाला इथं महाप्रसाद करायचा आहे. आणि तेव्हा देखील मी लहानच होतो, एवढा पण मोठा नव्हतो, त्यामुळे त्या मस्करीमध्ये मी बोललो होतो. तर आत्याने माझा आवाज ओळखला आणि सांगितलं की नाही नाही, तुम्ही आमचा जो एक माणूस आहे, म्हणजे माझं नाव सांगितलं मनोज बोपे आहे, त्याला तुम्ही भेटा. आणि आत्या ती बोलत बोलत बाहेर आली आणि आमच्याशी हसत बोलाली, माझी टिंगल करता काय. आणि त्यावेळी एका माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला सांगितलं की मला इथं महाप्रसाद करायचा. मला आत्ता देखील अंगावर काटा आला. आणि तेव्हा आम्ही विचार केला की नाही, ही आई देवीचीच आहे. मग आम्ही ते प्रथा चालू करून ती चालू केलं. नाही, दांडिया वगैरे कार्यक्रम होत नाही, कारण इथं ऑलरेडी एवढ्या गर्दी असते. तुम्हाला 11 दिवस, आता ह्यावेळी 11 दिवस आहेत, अक्षरशः एकेकाला 3-3 तास लाईनीत 4-4 तास उभं राहायला लागतं. इथे हा पटांगण पूर्ण पॅक होऊन जातो. त्याच्यामुळं इथं दांडिया रास वगैरे खेळण्यामध्ये येत नाही, जागा पण नाही आणि आम्ही ठेवत पण नाही. काही नाही, इथे फक्त भजन कीर्तनच चालतात, बाकी कुठलेही डान्स नाचण्या बिचण्याचे कार्यक्रम होत नाही. तर नवरात्र 22 तारखेला घटस्थापना होणार आहे. आणि तेव्हा सजावट वगैरे नॉर्मली असतो, काय आम्ही एवढे नसतो, काय पैशाचा पण विषय असतो सगळा. सजावट म्हणजे तिला जे पाहिजे फूल पान तो भेटतो तिला. तिचे 9 दिवस आम्ही जागरण इथे होतो, सांस्कृतिक काम होतात किंवा छोटे छोटे कॅम्प असतात, रक्तदान असं काहीतरी असतो, कॅम्प कमिटी करतो. नाच असतो 9 दिवस, नाच भजन वगैरे असतात. 7 दिवस 9 दिवस इथे जागरण असतो, जागरण करून देवीचा. तेव्हा तेवढी नवरात्र आपल्या इथे विशेष नव्हता, फक्त घटस्थापना घरामध्ये बसायची. इथे करायचे आमचे ते आमचे जुने लोक होते ना, ते करायचे 4-5 जण इथे आहे ना, लय लवकरशी करायचे ते 4-5 जण आहे ना, घटस्थापना करायचे. पण ते आम्हाला माहितीच नव्हतं. मग ते काय लहान असायचो आम्ही काय ते देवारात पाय पारायचो, इथे ते करायचं. ते काय नंतर जसा योग झाला आम्हाला करायला लागला, मग तेव्हा आम्ही जोमाने तशी खिशात 1000, 500 रुपये, 50, 100 रुपये काढून त्यांना मदत करायचो. मग ते जुने लोक होते तेच करायचे. तुम्ही कधी या, कधी 24 तास उघडा असतो, कोणी येतो. 2-4 वेळेला झालं चोऱ्या झालं, तो 4 वेळेला तोडून नेलं इथून.
त्यावर काय तिचं काय गेलं नाही. तिथं बोलतो माझी चोरी झाली ना, तुझे मुलाबाला ना ते पैसे माझ्याला भेटले ना, बस झाले. तेवढं तिथं तेच धामोटा गाव आणि जुई गाव तो मोठा मानला जातो, म्हणजे ग्रामपंचायतीनुसार तो मोठा मानला जातो आणि आमचा जुई गाव छोटा. या 2 मंदिरांच्या ज्या मूर्त्या किंवा त्यांची रचना आहे ना सेम आहे. म्हणजे आम्ही त्यांना बहिणीच बोलतो, एक मोठी बहीण छोटी बहीण किंवा, पण त्या दोन्ही सेम त्यांची रचना होती. दोन्ही मंदिर सेम मूर्ती, सेम त्यांची रचना, त्यांची बाजूची रचना सेम आहेत. म्हणजे त्या बहिणीच मानले जातात पहिल्यापासून. काठीचा हा प्रकार म्हणजे कसं होतं, एक यात्रा असतो, काहीतरी असतं, मग मान म्हणून कोणतरी आपण नेतो, ते असं पहिल्यापासून एक मान जातं गावातून. जुईवरनं काठे आले आणि ते दोन्ही काठ्या एकत्र मिळाल्या. मग जे त्या दोघी बहिणी होत्या ना, ती धाकटी बहीण ही मोठी बहीण अशा देवी होत्या त्या. मग त्या काठीला काठी लावले मग मान पोचायचा देवीला, असं व्हायचं. काठीपूर्वी हनुमान मंदिरामध्ये उभी करतात, पहिला सजवतात तिला, गावातले लोक सजवतात तिला, मोठी अशी घंटा बिंटा बांधून सगळे कपडे वपडे सजवून काठी तयार करतात. आणि मग ती काठी दुपारी 12 वाजता सगळे गावातले लोक एकत्र येऊन आरती करून भजन कीर्तन करीत करीत काठी इकडे मंदिरापाशी आणतात. हा पहिला एकच गाव होता कामोठे, जी कामोठे. नंतर नौपाडा असा एक पाडा म्हणून गावाचा, तिथे माणसं राहायला लागले. म्हणले ती माणसं तिकडं पुढे आहेत गाव नौपाडा. पण मंदिर 3 गावचं, मग देवी 3 गावची आहे. 3 गावचे लोक इथे यात्रेसाठी येतात. देवी अगोदर तिकडे होती, तिकडे बाजूला होती, तिथे मंदिर होता. तर तिथे आत्माराम पाटील यांचे पंजोबा, तर ते त्यांचं बेरं होते, तिथे गोठं होतं. ते पावसाळे म्हणजे गणपतीच्या वेळेत, म्हणजे पावसाळी नवरात्रीच्या टायमात, तर ते बेरं असतं, त्याच्यावर पेंडा असतात आपल्या भाताचे पेंडे. तर ते गायला कीड पडलेली, सेफ्टीच्या कीड पडलेली. ते गेले हे घेऊन आपल्या आगीचं हे घेऊन गेलं ते कीड काढणारे. तर ते गायने सेफ वाढवली, तर ती उडली आणि ती गेली वर माळ्यावर. त्यांना काही समजलं नाही, ते तिथून निघून गेले. ते नंतर मग ते आग लागली. नंतर ती देवी किंकाळली, तिथे किंकाळल्यानंतर मग इकडे आली. आवाज आला गावात पूर्ण देवीचा, अशी किंकाळली देवी. आपण जसं किंकाळतो ना अशी किंकाळली, म्हणजे असं मी ऐकलेलं आहे. तर बाबा वगैरे आमचे सांगायचे आम्हाला, तेव्हा इथे आली देवी. देवीच्या गाभाऱ्यामध्ये 2 देवी आणि 3 देवी. देवीचं नाव जरीमरी आहे. ते दोन्ही बाजूला आहेत, ते जरीमरी आहे, ही जरीमरी आहे आणि जरीमरी आहे, ती गावदेवी मंदिर आहे. ही आता आम्ही 2000 स्थापना केली, दुर्गामातेची 2000 स्थापना केली. मंदिराच्या पाठीमागेच एक आमच्याच गावात एक ग्रामस्थ आहे, त्यांच्या स्वप्नात गेली ती. त्यांच्या लेडीजच्या स्वप्नात गेली. स्वप्नात जाऊन त्याने सांगितलं असं. मग त्यांनी त्यांच्या म्हणजे हजबंडला, म्हणजे त्यांच्या नवऱ्याला सांगितलं. मग त्यांनी गावातल्या लोकांना सांगितलं. मग लोक जमली. मग त्याच्यावरती या विषयावरती चर्चा झाली आपली. चर्चा झाल्यानंतर मग त्याने ठरवलं बाबा 1 दिवसानं असं होणं शक्य नाही. त्यांनी खूप प्रयत्न केला खूप, पण तो काम राहिला अर्धवट. मग ते अर्धवट राहिल्यामुळे का देवीला आमच्यावरती म्हणजे हे झालं नाही का बाबा हे लोक करणार नाही, म्हणजे असं देवीची समज झाली. आणि देवी कल्याण म्हणजे शिलपाट्याच्या पुढे जो कल्याण तिसाई गाव आहे, तिकडे कल्याणमध्ये तिसाई गाव म्हणून आहे, त्या गावामध्ये ती आतापर्यंत स्थायिक झाली. आणि त्या गावामध्ये स्थायिक झाल्यानंतर जेव्हापासून ती स्थायिक झाली तेव्हापासून आजपर्यंत आमच्या मोठा कांदा गावासाठी तिथं अभिमानाने म्हणजे आम्ही सांगतो की प्रत्येक आरतीला म्हणजे तिथे ज्या वेळेस त्या तिसाईची मोठी पालखी मिरवणूक असते त्यावेळी त्या पूजेसाठी मेन पूजा जी होते तिची जे हे होते कार्यक्रम तिकडे सुरू होतो, सुरुवातीची जी आरती असते त्या आरतीचा मान हा मोठा कांदा ग्रामस्थांना दिला जातो. कालांतराने लोकांनी आमच्या असा विचार केला की बाबा आता देवी तर आपली गेली, पण तिची पाऊल खुणं जी आहेत ती तिथं जी पाषाण रूपी मूर्ती आपल्याला सोडून गेली त्याचा आपण काहीतरी कदर करायला हवी किंवा आपण त्यांना जाणलं पाहिजे. म्हणून लोकांनी गाव मीटिंग करून तिथं एक मूर्ती म्हणजे मूर्ती ती पाषाण मूर्ती तिथे बसवली.
आणि छोटा मंदिर बांधला. पहिला 2x2चा बांधला, त्याच्यानंतर 7x7चा बांधला. काय आम्हाला जाणे येण्याचा काय रिक्षा नाही, बस नाही, काय नाही, अशी परिस्थिती कामोठीची होती. सगळी माणसं पनवेलला जायचं असलं तरी चालत जायची आणि चालत येणार अशी होती. पण आता सिडको आल्यापासून गावाची सुधारणा म्हणजे काय, डेव्हलप झालं. सगळ्यांना जमिनी सिडकोने घेतल्या. दिवा पाटलांच्या कृपेने 12.5% आम्हाला प्लॉट दिले. त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाचं घर चांगलं झालं. प्रत्येकाने इमारती बांधल्या आणि गावात सुखाचं वातावरण, आनंदाचं वातावरण आहे. पूर्वी लोक अशिक्षित होती, शिक्षण नसल्यामुळे गावात एकामेकाची वादावाद व्हायच्या, भांडणं व्हायची. तर तसला प्रकार आता कामोड्यात नाही. कामोडा हा सुद्धा म्हणजे चांगल्या म्हणजे पुढची वाटचाल कामोड्याला मिळालेली आहे. पहिला काळ खराब होता, आताचा काळ चांगला आहे. समजलं चांगला आहे की वाईट आहे? ना, चांगला, एकदम चांगला आहे आताचा काळ. ह्या दोन्ही मूर्त्या आहेत, आतली गावदेवी आणि बाहेरचं म्हणते ती देवी, या दोन्ही एकत्रच होत्या असं बोललं जातोय. आणि का इंग्रज आले त्यावेळी त्याही मूर्त्यांची भरपूर ठिकाणी विटंबना केली, तोडफोड केली. त्याच्यातलीच ही मूर्ती आपली बाहेरची आहे ना, तिची पण सेम तशीच परिस्थिती केली, त्याची तोडफोड केली. नंतर तिला बाहेर कुठे फेकून दिले, हे ते झालं. मग ती मूर्ती सापडत नव्हती, काय सांगतात गावात कोणाच्या तरी स्वप्नामध्ये आली ती, तर मला इथे ठेवली. मग तिला तिथे आणून पहिला इथे जिथे होती तिथे आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पहिला हा जुना मंदिर होता, जुन्या मंदिरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. पण जुन्या मंदिरामध्ये ती काहीतरी नाही, तिथे तिला नव्हताच बसायचा. ती बोलली मला हे झालेलं आहे, मला बाहेर ठेव. मग ते तिला बाहेर बसवले, बाहेर छोटा मंदिर बनवला. मग तिला तिथेच विराजमान केले. असे पुरेसे. वेशवी देवी आहे ती, वेशवी गावाची जी बाउंड्री असते बघा, त्या वेशवीजवळ तिला आम्ही वेशवी म्हणतो. पण वेशवी देवी आमची एवढी जागृत आहे, अजूनपर्यंत खारघर गावामध्ये जे ॲक्सिडेंट झालेले आहेत, मृत्युमुखी अजून झाले नाही. त्याला कारण म्हणजे का ती देवीच आमची घोड्यावर आहे, वेशवी घोड्यावर. घोडा म्हणजे वाहन, वाहन म्हणजे आपली गाडी, कार, आपण इंग्लिशमध्ये कार बोलतो त्याला. ते अजूनपर्यंत एवढं मोठं ॲक्सिडेंट झालेलं आहे, पण अजूनपर्यंत मृत्युमुखी पडलंच नाही, कोणीच नाही. एवढं जागृत आहे तिचं. घोडा मग त्याचं तिचं वाहनच तो पुढं जाऊन नाही देत, अजूनपर्यंत तसंच आहे. जर एक एक्सप्रेस घ्यायचं असेल ना तर अजून पुढं जाऊनच नाही पुढं. झाले एवढं जागृत आहे. वाघ हा देवीचं वाहन आहे ना, ते दुर्गा मातेचं त्यांचं वाहन आहे ना. ते वाहन जर नसेल तर तुम्ही जाल कुठून मग? आता प्रत्येकाला वाहनाची गरज आहे. तसं देवीने पण तिचं वाहन तिच्या जवळ ठेवलं आहे. तिला कुठलं कार्य करायचं असेल तर तिचं ताबडतोब वाहन जवळ पाहिजे ना, म्हणून तो वाघ तिथं आहे. वाघेश्वर त्याला आम्ही म्हणतो, वाघेश्वर. ते पूर्वी असं झालेलं होतं की देवीच्या भेटीकरता वाघ हा नेहमी यायचा, दर रात्री वगैरे असं येणार. खरोखर ही आख्यायिका आहे. आता आमच्या पंजोबांनी वगैरे आम्हाला, आमच्या वडिलांना, आजोबांना सगळ्यांना सांगितलेली आहे की तो वाघ इथे भेटायला यायचा, देवीच्या दर्शनाला यायचा, या मंदिरात यायचा. इथं पूर्वी जुना मंदिर होतं, कौलारू मंदिर होतं. हे आत्ता आपलं मंदिर बांधून 30 वर्ष झालेली आहेत. आत्ता ही वास्तू ही 30 वर्षापूर्वी आहे. त्याच्या आधी आपलं कौलारू मंदिर होतं. त्याच्या आधी अजून वेगळ्या पद्धतीचं असेल, ज्यावेळी तो वाघ येत असेल, कारण ही भरपूर जुनी गोष्ट आहे. वाघ देवीच्या दर्शनाकरता यायचा. तर इथे आजूबाजूला पनवेल म्हणजे पानवेल असल्यामुळे ते पनवेल होतं. पानवेल मीन्स म्हणजे सगळं जंगल एरिया किंवा घनदाट जंगल, झाडी वगैरे असला परिसर असल्यामुळे वाघ देवीच्या दर्शनात इथे यायचा. पण एके दिवशी काय झालं, वाघाला म्हणजे पहाटे वगैरे लवकरच निघून जायचा दर्शन घेऊन. एके दिवशी त्याला जायच थोडा उशीर झाला. तर इथे लोक जेव्हा उठली दर्शनाकरता, लोक यायला लागली, तेव्हा त्यांनी वाघाला बघितलं आणि ते घाबरले. घाबरल्यावरती त्यांनी गोंगाट भरला की वाघ वाघ वगैरे म्हणून. वाघ यायचं दर्शनाला ते माहिती होतं, पण इतका वेळ थांबवल किंवा हे करून असं कोणाला माहिती नाही. त्या सगळ्यात लोकांना ही गोष्ट माहिती नव्हती. काही लोक घाबरले आणि त्यांनी गोंगाट भरला. त्या ह्याच्यामध्ये तो वाघ जाऊन इथं बंगला आहे बाजूला, त्याच्यामध्ये वगैरे पळाला वगैरे. आणि नंतर मग इथे जवळच एक शृंगारपुरे म्हणून एक वाडा होता, पूर्वी होता वाडा.
तिथे त्यांच्याकडे बंदूक होती. मग तेव्हा त्याने त्या बंदुकीने त्या वाघाला मारला. आणि मग तेव्हापासून मग आपण काय केलं की त्या देवीच्या बाजूला आपण 2 वाघ तिथे मूर्ती आपण तिथं स्थापन केली त्यांची. अशी ती वाघाची आख्यायिका आहे. देवीला वाईट वाटलं किंवा असं काय तसं का आता त्यावेळच्या लोकांनी का आपल्याला एवढं डिटेल सांगितलं नाही किंवा माहिती पण नाही आपल्याला. ही वाघाची म्हणजे फार पुरा म्हणजे पानवेल नाव जे होतं ना आपलं तेव्हा देखील आधीची गोष्ट आहे. आता आपलं पानवेल नाव बदलूनच मला वाटतं जवळ 100-1 वर्ष होऊन गेले असतील. कारण आपल्या नगरपालिकेलाच पनवेल नगरपालिकेला 150 वर्ष होऊन गेलेत. याचा अर्थ हे 300 वर्ष किंवा 350 मे बी असू शकतो. त्यामुळे एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही किती वर्ष झाले ते. आता गावदेवी मेन ही आपली गावाचं रक्षण करते. काय आता अडचण तर एवढी जे लोक आलेले आपले म्हणजे तर वेगवेगळे समाजाची लोक आहेत. बरोबर आहे. आता कोण काय येते काय काय करतं पण वाईट नजर लागतं पण देवी हँडल करतो त्याला. इथे येऊन देत नाही आपलं बरं. म्हणून आजपर्यंत कारगर गाव सुखी आहे. कोणाला अजूनपर्यंत काहीच न झालं. तसं हनुमंताची ताकद आहे. आता पूर्वी गाडी ती विहीर होती. विहीर यांच्या शेजारीच विहीर आहे. यांच्या घरासमोरची विहीर आहे. तर आम्ही स्वतः पोहायला जातो इथं लहान मुलं. मी स्वतः मला तर पोहता येत नव्हतं पण मी उडी टाकली होती त्याच्यात. तर मी ॲटोमॅटिक वरती चढलो. म्हणजे एवढी म्हणजे तिला आम्ही हनुमंताची विहीर बोलायचो. एवढं ते जागृत आहे तिथं. आहे अजूनपर्यंत आहे. भरपूर अजूनपर्यंत साक्षात आहे. आणि हनुमंताची एवढी प्रचित आता गेलं 2 महिन्यापासून शाळा आहे बघा मराठी शाळा आहे गावामध्ये. हां तर तिथं वरून एक माणूस पडला होता 3 मजल्यावरून. काहीच न झालं. कशामुळे कारण ती जागाच तेवढी पवित्र आहे ना. हनुमंताची एवढी ताकद आहे तिथे. म्हणजे आमचं हनुमंताचं मंदिर झाला. वाघेश्वर एक मंदिर झाला. साबाई माता मंदिर वाघेश्वरवरती डोंगराजवळ आहे. आणि साबाई जी पांडवकालीन जेव्हा पांडवगड होता ना पांडवगड नाव कसं पडलं सांगा. 5 पांडवाई तिथे काहीतरी करायला घेतला होता. म्हणजे देवीचं स्थान होणार होतं. म्हणजे कोंबडा अडवल्यामुळे ते पांडव पाळले. मग आता साबाई थोडीशी घरून गेले. साबाई म्हणजे माता आहे देवी आहे ती. वरच्या रोडला आहे ते देवी आहे ते एकदा असंच काम चालू होतं तर ते देवीला पण घेऊन गेले होते तिकडं कुठं केलं होतं डंपीमध्ये. तर देवीने पण दृष्टांत दिला होता त्याला. मग पूर्ण त्याची वाट लावली पण त्यांनी स्वतः त्या मालकाने तिथं मंदिर बांधलं. एवढी जागृत आहे देवी. तर आमच्या 2 गावामध्ये एकही गणपती नसतं. गणपतीची मूर्ती म्हणजे ऍक्च्युली आपण ज्या आता या मूर्त्या बनवतो एक कोणत्याच घरात गणपतीची किंवा चिने मातीची मूर्ती ह्या दोन्ही गावामध्ये एकाही ठिकाणी मिळणार नाही तुम्हाला. एकाही घरात पण मिळणार नाही. कारण एवढी आम्ही त्या देवाची आमच्या श्रद्धा आमच्यावरती आहे. आम्ही त्यांची पूजा करतोय. आम्ही गणपतीची मूर्ती नाही पण आमच्याकडे गौरी उत्सव मोठा जोरात साजरा होतो. गौरी उत्सव जोरात साजरा होतो. मग त्याची गौरी उत्सव म्हणजे आमच्या गावामध्ये जवळजवळ 15 ठिकाणी गौरी असतात. त्यांच्या गावात असतात. मग तो उत्सव त्या गौरीची मूर्ती कशाची असतो आमची चिने मातीची मूर्ती नाही. ते हे असतं बघा ते लवे बोलताना आपण ते देठी वगैरे असतात. देठ म्हणजे ते ह्याची झाडापासून जे म्हणजे दैविक झाडं आहेत त्यांना दैविक शक्ती त्या झाडांना म्हणजे अशी झाडं निवडून त्या असं पचरंगी ते देऊन बनवून त्याचं ते देवीची मूर्ती तयार करतो. म्हणजे फुलाची झाडांची अशी देवी मूर्ती आम्ही ते टेड्डे लवे त्याला वापरतो. टेड्डे बोलतात त्याला. गावाच्यासाठी आमच्या गावाच्यासाठी म्हणजे 12.5% भाव मिळून दिला. त्यावेळेला शरद पवार होते. त्यांची त्या दोघांची चांगलीच संघ होती. त्याच्यामुळे त्या शरद पवार आणि दिवा पाटील आणि गणपतराव देशमुख हे शेकापक्ष त्यावेळेला त्यांनी 12.5% भाव आम्हाला मिळून दिला. आज त्यामुळे आमच्या गावात सगळ्यांना प्लॉट दिले गेले आणि गावातले सगळे लोक सुखी आहेत. प्रत्येकाची घरदार चांगलं झालं आहे. दिवा पाटलांनी आमच्यावर जाम आमच्यावर म्हणजे उपकार आहेत त्याचे ना. आत्तासुद्धा आम्ही त्यावेळेला दिवा पाटलाही काय म्हणजे काय आता हे पुढारी लोक काय वाटेल तेवढं पैसा काढतात कमवतात. पण दिवा पाटील एवढे निस्वार्थी होते की स्वतःच्या घर सुद्धा त्यांनी बांधलेलं नाही. त्यांचं स्वतःचं घर आम्ही कामोठे घरांनी जाऊन बांधला. एवढा निस्वार्थ
पुढारी झालाच नाही अजून परत कोण आणि होणार पण नाही पुढे. आणि म्हणून दिबा पाटलांचं नाव विमानतळाला पण द्यायचं लोकांचं चाललंय. आज मोर्चा होता तिथं टॅक्सीवाल्यांचा, किती गाड्या आल्या होत्या. दिबा पाटलांचं नाव नाही दिलं तर विमान ना उडून देणार आम्ही, अशा घोषणा केल्या. आजच केल्या तर एवढा पक्ष कुठलाही असो, पण दिबा पाटील बोलल्यानंतर त्याला कुठल्याही पक्षाचा माणूस विरोध नाही करणार. कारण त्यांनी तसं कार्य केलंय ना. त्यांनी स्वतःचा 1 रुपया त्यांनी निस्वार्थ केलेला नाही कधी. असं कुठलाच पुढारी होऊन गेला नाही, असं दिबा पाटील होऊन गेलेत. जत्रेमध्ये आपली कसं असतो की जत्रेची पण एक आख्यायिका आहे की पनवेल शहरामध्ये 1945 शहरामध्ये प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आलेली तर त्यावेळी प्लेगची साथ येईल म्हणजे त्यावेळी काही एवढं औषधोपचार वगैरे नव्हते. तर आजूबाजूतले सगळे परिसरातली लोक घाबरली आणि बरेच जण पनवेल सोडून जायला लागले. प्लेगच्या ह्याच्यामध्ये बरेच जणांचं मृत्युमुखी पडत होते, त्यामुळे ते पळायला लागली. पण एवढ्या परिसरात आत्ता आपली जी पालखी फिरते तेवढ्या परिसरातली जी लोकं होती, म्हणजे तुम्हाला मी सांगेनच रूट कुठं कुठं येतो, त्या परिसरातली सगळी लोकं आपल्या येऊन माझ्या पंजोबांना किंवा आजोबांना येऊन भेटले की आपली या देवीवरती श्रद्धा आहे आणि आपल्याला घाबराची गरज नाही आहे. तर आपण असं करूया की प्लेगची साथ निघाल्या तर आपण देवीची पालखी काढूया आणि जे लोक ती आलेले सांगायला ते सगळे मग इथे येऊन देवीचं गाराणं घातलं आणि तेव्हा लोकांना कुठल्याही प्रदेशात त्या प्लेगच्या साथीचा काही फरक पडला नाही. आणि मग तेव्हापासून जी आपली पालखी प्रथा चालू झाली की ज्या ज्या परिसरात जे लोक आली होती आज देखील त्या परिसरात आपली पालखी परिक्रमा करते. पालखी आता पूर्वी आपली संध्याकाळी 7ला निघायची, ते नेक्स्ट डे सकाळी 7 ते 6 वाजता परत देवळात यायची. पण आता परिस्थिती अशी झालेली आहे का पोलिसांचं आणि यांचं त्याचं प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला नाहीला जाणे 10ला 10:30ला 11ला इथे आपल्याला पालखी आणायला लागते. आम्ही असं खेळायला यायचो, लहानपणी बोललो होतो तुम्हाला, खेळायला यायचो. तर असं खेळता खेळता बल्ब असतो आपला बल्ब, ते हा मंदिर आहे, छोटा मंदिर बाहेरचं तिथे. तिचा मी असं खेळता खेळता बल्ब काढला, म्हणजे लहान ना, पण तेवढं काय आपल्याला नॉलेज नव्हतं, काय नव्हतं. मी असं काढला आणि घरी नेला. मला त्या दिवशी ताप आला, भरपूर ताप आला. मी बल्ब ठेवला कुठे मला माहितीच नाही. ताप आला, मी झोपलो. असं ताप आला अंगात, असं म्हणजे काय सुचत नाही. त्याच्यानंतर मला असं गेलं होतं, मी म्हणजे तापाच्या वरात बोललो का मी बल्ब आणलाय देवीचा, तो मागितलाय. माझ्या वडिलांना बोललो, हा मी बल्ब आणलाय ना, तो मागितलाय परत. मग तो बल्ब वडील घेऊन आला, इथे ठेवलं तर ऑटोमॅटिक ताप गेला माझा. हा माझा स्वतः मी अनुभवलेला आहे. म्हणजे इथली वस्तू नेली कोणी ती रिटर्नच तिथं आणायला पाहिजे. आई मी स्वतः अनुभवलेला आहे. मी असं काय कालपर्यंत मी अनुभवलेला आहे आणि मला जाणवलेलं आहे भरपूर. वारं म्हणजे काय, देव साक्षात आपल्या अंगात नाही, ती देवाची ताकद असतं. ती ताकद आपण सर्वांना वाटायची असतं. आपण म्हणजे जो कोणाचं काय म्हणजे सगळे दिवस सारखं नाही, 365 दिवस सारखे नाहीये, कुठे ना कुठे अडचणी येतेच. पण आता काही लोक विश्वास ठेवत नाही त्याच्यावर. आता भगत वगैरे काही नाही असं विश्वास ठेवत नाही, पण कुठेतरी विश्वास ठेवायला पाहिजे. भूत पण आहेत आणि देव पण आहेत, या 2 गोष्टी आहेत इथे. म्हणून तर आपण गेलो तरी कुठेतरी आपलं काहीतरी प्रॉब्लेम झाले, आपल्याला डॉक्टरकडे जातो आपण, तरी डॉक्टरचा काही आपल्याला उपयोग होत नाही. डॉक्टर काय बोलतो, रिपोर्ट नॉर्मल आहेत, सर्व गोष्टी नॉर्मल आहेत. मग काय करतो आपण, मग कुठं भटजीकडे जातो. भटजी आपल्याला सांगतो का नाही तुमचं नवग्रह कुठं तरी काहीतरी झालेलं आहे, मग तुम्ही शांती करा, हे करा. तरी पण आपलं मन भरत नाही, मग आपण भक्त करू. आता काही भगत पण समजा लुटालुटायचे धंदे करतात. पण ते असं काही नाहीये. देवाने आपल्याला फुकट दिलेलं आहे, आपण पण फुकट द्यायला पाहिजे समोरच्याला. नाही, मी देवाचा खूप चाहता आहे. चाहता म्हणजे फक्त एकदम मनापासून मी म्हणजे खूप विश्वास ठेवतो देवावरती. म्हणजे कोणी मला सांगितलं रे हे गणपती असं आहे, मारुती असं आहे, नाही हे असं आहे, हे असं काही नसतं, तर मी त्याला साफ नकार करतो किंवा त्याच्यावर चिडतो. म्हणजे मी एवढा देवांचा वेळ आहे. मी स्वतः म्हणजे आता श्रावण महिना अख्खा उपवास करतो आपण, म्हणजे पूजा वगैरे करणार. म्हणजे ते काय बोलतात त्याला, ते शंकराचे पारायण असतात वगैरे, ते वगैरे महिनाभर आमचं वाचन चालू असतं. ते मी स्वतः एकटाच असं शांत घरातच बसणार, घराच्या देवाऱ्या त्या पूजा वगैरे करतो. माझ्या घरी माझ्या बैठक चालते, नानासाहेब धर्माधिकारी
त्यांची बैठक माझ्या घरी चालते. आठवड्याला 8 बैठकी आहेत. रोजची 500 माणसं बसतात तिथे श्रवणाला आणि तिथे रोजचं प्रवचन निरूपण चालू आहे. मी तर सुरुवातीला मी एकटाच जायचो आणि ज्यावेळेला मी माझ्याबरोबर माणसं आली तेव्हा एक माणसं एवढी वाढली. आज आमच्याकडे 3,500 माणसं येतात बसतात बैठकीला हप्त्याला. आप लोक काय करतात, इथे येतात. ही पद्धत नाही आपली पायाभराची. आपली पद्धत ही दोन्ही हात जोडून हे पंचतत्वाचं हे केलेलं आहे. 5 जी बोटं दिलं पंच. निसर्गाचा नियमच आहे पंचतत्वाचा. अग्नी, वायू, वारा, पृथ्वी, जमीन हे सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. आपण दोन्ही हात एकत्र ही शक्ती जागृत होते आणि देवाला आपण नमस्कार करतो या गोष्टीचा. आणि आताची पिढी आहे आलशी झालेली आहे. आता पिढी म्हणजे देवाला नमस्कार पण नाही करत. तर याच्या पुढे 10 वर्षात एवढा भयंकर परिस्थिती येणार आहे तर आपण बोलू शकत नाही. आपण देव तर राहणारच नाही. ते काय झालं होतं, जुई कामोटा हा 2 गाव आहेत. ग्रामपंचायत एकच येतो आमची. जुई कामोटा म्हणजे एकच कामोटा आहे ग्रामपंचायत. पूर्ण याला नाव कामोटाच येतो. म्हणजे आमचे 7-12 वगैरे आहे ना, त्याचं ग्रामपंचायत कामोटावाला एकच नाव येणार कामोटा मौजेवून. पण त्याच्यात ते वाद होता आमचा भरपूर. आता ते स्टेशन जुई आम्ही बोलतो जुई पाहिजे, ते कामोटावाला बोलतो कामोटा पाहिजे, जुईवाला बोलतो असं म्हणजे हे होतं. भरपूर वाद होत गेले. तरी आम्ही सांगितलं जुई कामोटा तर तेव्हा कामोटा जुई तरी. पण ते काय असं जुने लोकांचे पहिले विचार वेगळे होते. आमचे वालाचे जुई पाहिजे, कामोटावाल्याचे कामोटाच नाव पाहिजे. पण त्याच्यामध्ये प्रशासनाने काय केलं, यांची दोघांची भांडणं तर यांच्यात आपसात काही जमत नाही. मग त्याही काय केलं, एक नाव सुचवला मानसरोवर म्हणून. एक ते तिथले खड्डे असं हे बघून खाडी बघून ते काहीतरी त्यांच्या कल्पनेनुसार काही सरोवर म्हणून मानसरोवर हा नाव दिलाय. हो नाव गेला. आता पासून नाव पाहिजे होतं जुई कामोटा तरी नाव पाहिजे होतं, कामोटा जुई तरी. तेव्हा आपले ओळख तरी लोकांना इथे काहीतरी गावं आहेत. आता बाजूचं बघा एअरपोर्टच्या बाजूला गाव होती, चिंचपाडा होता, भरपूर गाव होती. आता त्यांचं गावांची नावच राहिली नाही. त्यांना गावांची नावच राहिली नाही. ते राहतात कॉलनीमध्ये. फेज 1 फेज 2 अशी त्यांना नाव देऊन टाकले. R1 R2. लँडमार्क काय राहिलंय त्यांना, काहीच नाही. आता आम्हाला लँडमार्क काय ऑलरेडी माणसं जुई कामोटा स्टेशन होता, तो नाव दोघांच्या वादामध्ये नाव गेला. तो खांदेश्वर कसं ठेवलं तर मंदिर आहे ना, मंदिर म्हणजे शंकराचं मंदिर, त्याला खांदेश्वर देवस्थान बोलायचं पहिले आम्ही लोकांनी. म्हणून त्या गावाचं नाव दोन्ही गावा बोलून तिकडं हे केलेलं आहे. ते खांदेश्वर बोलायचं ना आम्ही. त्या मंदिराच्या ह्याच्याने बोलायचो खांदेश्वर मंदिर, खांदेश्वर तलाव असं त्याला ते नाव आहे. ते खांदेश्वर तलाव म्हणजे महादेवाचा सर्वात मोठा देव. तर मारुती झाला, गणपती झाला, मग महादेव, मग मोठा देव, मग त्याचं नाव काय आहे खांदेश्वर. म्हणून ते खांदेश्वर नाव त्या मला असं वाटतं हो मग त्या देवावरनं. कारण तिथे आम्ही बोलतो खांदेश्वरचा राजा, खांदेश्वर मंदिर, खांदेश्वर तलाव, म्हणून ते त्याला खांदेश्वर नाव स्टेशनला पडलं. गावाचं नाव आमच्या मोठे खांदा. प्रत्येक माणूस हा देवाचाच अंश आहे. त्या दृष्टीतून आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि हे बघण्याची जी शिकवण आहे ना, ती बैठकीत आम्ही श्रवणातून समज रामदासांनी दासबोध ग्रंथ जो तयार केला आहे त्या दासबोधातून आम्हाला हे प्रवचन करायला मिळतं. माणूस कसा पाहिजे. 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी वाटतं की आम्हाला शहरीकरण हवं आहे, पण आता वाटतं शहरीकरण नसावा. आम्हाला पण वाटतं की आम्ही कुठेतरी गावाकडे पळून जावं. पण आता आमचा गाव असा आहे ना, तर आम्हाला वाटतंय चांगला आहे. कारण आमच्या बाजूचं कामोठ्या गावावाले येतात, ते बोलतात ते कंटाळत ऍक्च्युली. म्हणजे चारी बाजू कॉन्क्रिटिंग हे ते मंदिर व्यवस्थित त्यांचं पण मंदिर आहेत, पण व्यवस्थित त्यांना जागा नाही. आज आम्हाला मंदिराला जागा आहे, आम्ही व्यवस्थित हे केलंय. तिचं मंदिर तिची जागा आहे, त्याच्यावर आम्ही मंदिर उभारला आणि मस्त असं हे वाटतं, भारी वाटतं इथलं हे बघून आहे ना. तर डेव्हलपमेंट झाली पण गावाचं गाव पण राहिलं नाही. ते गोष्ट बोलत गावाचं गाव पण राहिलं नाही. जे पूर्वी जत्रा व्हायची, आपलं गावदीचा उत्सव, आता जुनी माणसं आहेत ते करतात म्हणून ठीक आहे. त्याच्या पुढे होणार पण नाही गोष्ट. हा हे होऊ शकत नाही. कारण पिढीच आपली तशी आहे, वाईट मार्गाचे मार्ग लागलेले आहेत. एक्झॅक्टली म्हणा तू कुठं आता मुलं कॉलेज वगैरे जातात तर आपण बघतोच काय चालले प्रकार. आणि एवढ्या सगळ्या परिसरातले जेंट्स म्हणजे माणसं असो, बायका असो, लहान मुलं असो, वयोवृद्ध असो, अक्षरशः संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत खूप म्हणजे मजा मस्ती करून हे करायचं. पण आता कसं झालं आहे, आता प्रत्येक ठिकाण तुम्हाला बंधन झालेलं आहे. आता तुम्हाला भजन कीर्तन करायचं आहे तरी पण तुम्हाला पोलिसांची परमिशन लागते.
आता तुम्हाला मिरवणूक काढायचे त्याच्यात पण तुम्हाला परमिशन घ्यायला लागते. पूर्वी हे असले प्रकार नव्हते आणि त्यावेळी पनवेल लहान होतं पण बाकी सुखसोयी चांगल्या होत्या. पण आता आहे ना सगळं गिचमीट झालेलं आहे. त्याच्यामुळे पहिलेचं पनवेल होतं ते खूप सुंदर होतं आणि चांगलं होतं आणि खरोखर म्हणजे वातावरण देखील चांगलं होतं. आता प्रत्येक गल्लीमधून घुसायला लागतो. पूर्वी आमची पालखी व्यवस्थित गल्लीतून बाहेर निघायची. आता प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचण असतेच असते. त्यामुळे पहिलेचं पनवेल खूप चांगलं होतं. आमच्या पिढीनंतर मला नाही वाटत का असं ते बनवतील का त्यांची श्रद्धा राहील मंदिर देवावर, मला नाही वाटत. कारण आम्ही बघतो ना, जेव्हा आम्ही 6-7 वर्षात होतो आम्ही पूर्ण सण साजरा करतो. गणपती झाले, हा सप्ताह झाला, पूर्ण आम्ही सण साजरा करतो. म्हणजे आम्ही इन्व्हॉल्व व्हायचो, केलाचो हे ते. पण आताचे पोरं काय करतात, सण आहे मिरवणूक निघाली, पहिले आम्ही आता नाही मिरवणूक करायचो किंवा इथेशी आम्ही नाचायचो वगैरे. गोकुलाष्टमीला भरपूर आम्ही नाचायचो, पायदिंडी करायचो वगैरे आम्ही. पण आताचे पोरं काय करतात, वेगळंच करतात, मोबाईलमध्ये घेऊन बसतात, काहीतरी करत बसतात. त्यांना असा मंदिर म्हणून असं काही वाटत नाही. त्यांना असंच काहीतरी म्हणजे एन्जॉय म्हणून वाटते, असं काय त्यांना सण म्हणून असं हे नाही करत. ते काय करायचे ते करा, मला फक्त गावदेवी मंदिर बांधा, माझी इच्छा पूर्ण होईल आणि आपल्या गाववाल्यांची सर्वांची इच्छा पूर्ण होईल. कारण कसं असतं, आमच्या महिला आहेत ना, आमच्या शेजारच्या गावातल्या कोणीही भेटू द्या, ते मला 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 हक्काने बोलणार, ए बाबा कधी व्हायचं आपलं मंदिर, कधी व्हायचं आपलं समाज मंदिर, कधी व्हायचं हे. मग त्यांना मी असं त्यावेळेस सांगायचं की बाबा आता एक मंदिराची आम्ही म्हणजे सुरुवात तर मी केलेली, इकडे मीटिंग लावून, ए बाबा लोक तुम्ही करता का नाही, पैसे जमा आहेत, पहिला मंदिर घ्या, मला मंदिराचं काम झालं पाहिजे, म्हणजे आपल्या गाववाल्यांना पण बरं वाटेल आणि त्यांच्या पण इच्छा पूर्ण होतील. खास करून आमच्या 90% लेडीज लोक, महिला, मला माझ्या इतर सहकार्यांना म्हणजे सगळ्यांनाच बोलून असं परेशान केलं ना, अरे कधी बांधणार तुम्ही मंदिर, अरे काय करताय, पैसा नका वाटू, गावाला पैसा नका वाटू, खर्च करू, हे मंदिर बांधा, गावाला खर्च करा, देवाला खर्च करा. आता मी तर उपदेश द्यायला काय मोठा माणूस नाही त्यांना, आत्ताच्या म्हणजे पिढीला, कारण ती स्वतः मोठी झालेली आहे पिढी, त्यांना उपदेश देणं हा म्हणजे काय झालं माहितीये का, आपल्याला चप्पल मारून घेतली जरा. मी तर बोलतोय आत्ताच्या पोरांना, जी परंपरा जुनी होती, आपले सण होते, तुम्ही बघा कोकणातली लोक एक सणाला सुद्धा थांबत नाही. मुंबईमध्ये त्या गावी खर्च करून जातात, ते एवढे बस करून जातात, कशात जातात, धक्का बुक्के खात जातात, पण सणाला ते गावी जातात, सण साजरा करतात, परत मुंबईला व्यवसायासाठी येतात. आज तुम्हाला जागेवर सण साजरा करायचा, काय बाहेर जायचं नाही तुम्हाला, तर तुमचं गाव बाहेरचं नाही, तुम्हाला इथंच साजरा करायचं. पण नाही, त्यांचा फक्त मोबाईल मध्ये हेच नाही. सण साजरा करा, मंदिरा बघा, मंदिरा तुम्ही देवाची हे करा, देवाचं हे करा. नाही नाही, आत्ताच्या पोरांना सांगणं पण व्यर्थच आहे माझ्या मते. हे पण जुने माणसं आहेत, यांचं आपण सहकार्य घ्यायला पाहिजे. आपण जुन्या काळात काय होतं, बैलगाडी कुठून चालायची, या आपण माणसाने घ्यायला पाहिजे, जतन करायला पाहिजे. आताची पिढी तसं नाही करत. आता माणूस जरी मोठा दिसला आपण पाया पण नाही परत. पूर्वी कसं होतं, पाया परत, हा काका कुठं झाले असं बोलायचं, पण आता तसं राहिलं नाही. बारकेचे पाया भर लागतात. आता असा विषय झालेला आहे. विशेष गोष्ट आहे आपलं, तुम्हाला श्रद्धा पिक्चर म्हणून युट्यूबला असेल, थोडीफार त्याची माहिती भेटेल तुम्हाला. युट्यूबवर म्हणजे शूटिंग झालेलं आहे. इथं दिलीप फुले त्या टायमाला अभिनेता होता, अनेक हिरोईनचं नाव काय माहीत नाही मला, पण तिथले शूटिंग म्हणजे पूर्ण खारीचा भाग होता. हा पूर्ण खारीचा पट्टा होता, काहीच नव्हते, म्हणजे एक फक्त हायवे होता, बेलापूर पनवेल काहीतरी हायवे दिसत होता ते पिक्चरमध्ये माहिती. पण आता युट्यूबवर दिसत नाही तो पिक्चर. अंतरी असणार जी श्रद्धा आहे, जी भावना, आपली भाव आहे आपल्या अंतरीचा, तो देवाला आवडतो. आणि जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना, दुनियाला आवडू आपण जर चांगल्या विचारात राहिलं तर दुनिया आपल्याला जवळ घेईल, कोण नाही बोलणार नाही. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कितीही नवीन शोध लावा, कितीही तुम्ही शास्त्राच्या मागे जा, कितीही जगाच्या तुम्ही पुढे जा, देवाला थोडं घाबरूनच राहायला पाहिजे. आणि देवाचं जे आहे ते काम केलंच पाहिजे, भले मी असो या तो माझा पोरगा असो. आता इतकी पिढी चालत आली, आज देखील आमच्या कुठल्याच कुटुंबातील, भले माझ्या पंजोबांपासून किंवा आत्तापर्यंत कुठलाही असा माणूस किंवा कोणी असा नास्तिक म्हणून असं आलेलं नाही आहे. जसं त्यांच्याकडे ते आलं देऊळ, तसं त्यांनी त्यांचं जीवन त्यात वाहून दिलं. आणि आज देखील आम्ही तेच करतो, उद्या भविष्यात देखील माझा पोरगा तेच करल याची मला गॅरंटी आहे. आणि आम्ही तशी त्यांना ती शिकवणत लावून ठेवतो आणि करणारच. या मंदिराला आता आपण घटस्थापना जी करणार आहोत ते 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत मंदिराला. आणि खारघरच्या वतीने पूर्ण जे ग्रामस्थ मंडळी आहे गावदेवीची, त्यांच्या वतीने
सर्वही महाप्रसादाचा लाभ पण घ्यावा आणि 9 दिवस जे भजन चालू असतं त्याच्यासाठी पण यावं तुम्ही, ही माझी विनंती. आमच्या गावदेवी मंदिराचं काम पूर्ण होणार आहे आणि त्याचं जवळजवळ योग्य पद्धतीनं चांगला समारंभ त्या ठिकाणी साजरा करून देवीची प्रतिस्थापना त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या गावदेवी मंदिराला भेट देण्यासाठी आणि गावदेवी आई गावदेवी तिसाई मातेचं दर्शन घेण्यासाठी आमच्या मोठ्या कांद्या गावात या, भेट द्या, एवढीच विनंती. पनवेलवासियांना माझी एक नम्र विनंती आहे की आता 22 तारखेला आपले नवरात्र उत्सव चालू होते. त्यानिमित्ताने आपल्या मंदिरामध्ये आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता आरतीचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्याचप्रमाणे 8 वाजता आपण भजन व कीर्तन असा कार्यक्रम सादर करणार आहोत आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं माझी विनंती आहे सगळ्या जनतेला. या नवरात्र उत्सवाला तुम्ही सर्वांनी आमच्याकडे यावं, देवीचं दर्शन घ्या आणि आमचं आमंत्रण आहे आग्रहाचं तुम्हाला सर्वांना. भावनेपोटी बोलतोय, तुम्ही या एकदा बघा, देवीचा आशीर्वाद घ्या. खरोखर जिथे तुम्ही असाल एकदा या जुई गावामध्ये मानसरोवर स्टेशन 5 मिनिटावर ऑटोमध्ये आल तर 10 रुपये घेतोय. तुम्ही या मंदिरात एकदा व्हिजिट करा आणि बघा आमची देवी. म्हणजे असं नाही, माझी नाही, सर्वांची देवी आहे ती. बघा तिचा महिमा कसा आहे तो, म्हणजे सुंदर असं न बोलणार का. तुम्ही एकदा आले ना खरोखर तुम्हाला ती प्रचिती देईलच. जिथं गाव तिथं देवी भाग 3 तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. ब्रोज या सिरीजचा भाग 1 आणि भाग 2 तो सुद्धा आपला यूट्यूब चॅनलवर लाईव्ह आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. अशाच डॉक्युमेंटरी व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला, फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी रेडी. ओके.